काँग्रेसकडून खासदार शाहू छत्रपती यांचा अपमान झाल्याचा हल्लाबोल भाजपनं काँग्रेसवर केलाय। दिल्लीमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी खुर्चीवर बसलेत आणि शाहू छत्रपती मात्र मागे उभे आहेत। ही दृश्य आपण सध्या बघतोय। गांधी परिवार बसून शाहू छत्रपती उभे, मराठी अस्मितेचा अपमान असं भाजपनं म्हटलंय। मुंबईच्या भाजपच्या आयटी सेलच्या सहसंयोजक पल्लवी यांनी हा आरोप केलेला आहे। काँग्रेसच्या एक्स पोस्टमधील हा फोटो आहे जो वापरलाय आणि भाजपनं ही टीका केली आहे। प्रियंका गांधी यांच्या खासदारकीच्या शपथविधीच्या वेळी हा फोटो काढला गेलाय आणि त्या फोटोवरून आता राजकारणाचा भडका उडतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता काँग्रेसकडून म्हणणं समोर येऊ शकलंय का? काँग्रेसकडून या संदर्भात कुठलं म्हणणं आलेलं नाही। मात्र काही दिवसांपूर्वीचा हा फोटो आहे, ज्यावेळी प्रियंका गांधी खासदार झाल्या आणि त्यांचा शपथविधी सोहळा जेव्हा होता त्यावेळी सर्वच काँग्रेसचे खासदार जे आहेत ते एका रूम मध्ये सगळे बसलेले पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी प्रियंका गांधी आहेत, बाजूला राहुल गांधी देखील आहेत। मात्र त्यांच्या मागे शाहू छत्रपती महाराज खासदार जे आहेत ते उभे असल्याचं पाहायला मिळते आणि हा धागा पकडत भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुख पल्लवी यांनी या संदर्भातलं पोस्ट जी आहे ती केलेली आहे, एक्स पोस्ट करून त्या ठिकाणी अपमान जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशयाचा या ठिकाणी झाल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे। तशा पद्धतीचं पोस्ट देखील केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे हे नेमकं प्रकरण काय आहे, त्या ठिकाणी हॉलमध्ये बसले असताना शाहू महाराजांना जी खरंच जागा दिली नाही का? त्या ठिकाणी नेमकं जागा दिली असेल तर नंतर त्या संदर्भातले फोटो काँग्रेसकडून पोस्ट केले जातात का, हे देखील अगदी पाहणं गरजेचं आहे। शेखर, मात्र तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्याच्या क्षणाला भाजप आयटी सेलच्या सहसंयोजक पल्लवी ताम्हणकर आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूया। पल्लवीजी, काय नेमकं या सगळ्या संदर्भात तुमचं म्हणणं आहे? काँग्रेसवर नेमका काय आरोप आहे? हे बघा, आपण आधी पण पाहिलंय की ज्यावेळी छत्रपती मधुरिमा राजेंनी आपलं हे मागे घेतलेलं, नॉमिनेशन मागे घेतलेलं, त्यावेळी पण सतेज पाटीलनी कसं इन्सल्ट केलेलं, कसं अपमानित केलेलं महाराजांच्या वंशजाला, आणि आता परत तसंच झालं। मध्ये आपण हे पण पाहिलेलं की जे त्यांचे काँग्रेसचे दलित अध्यक्ष आहेत, 81 वर्षाचे खरगेजी, त्यांना पण वयानं नॉमिनेशनच्या वेळी कसं दरवाजाच्या बाहेर उभं केलेलं, आणि प्रियंका गांधी, त्यांचा मुलगा, ते सगळे आत मस्त बसलेले, आणि जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत 80च्या वरचे, त्यांना बाहेर उभं केलेलं। तसंच आता ह्याच्यात दिसते आहे की ज्यावेळी ते MP बनलेल्या प्रियंका गांधी, तर ते दिल्लीत त्यांचा फोटो आहे त्या सगळ्यांचा, तर प्रियंका गांधी बसले आहेत। प्रियंका गांधी यांच्याहून वयानी पण तरुण आहेत, ओके, म्हणून मानानी आणि वयानी दोघा याच्यानी छत्रपती मोठे आहेत त्यांच्याहून। तरी काय झालं की प्रियंका गांधी बसले आहेत आणि आपले छत्रपती महाराज उभे आहेत त्यांच्या समोर, तर हे बरोबर नाहीये। कारण तुम्ही वयाला आणि छत्रपतींच्या पोस्टला महत्व द्यायला पाहिजे। तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला खूप वाटतं की ह्या तऱ्हेने व्हायला नको होतं। एक तर सगळ्यांनी बसायला पाहिजे, नाही तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे, पण एक गांधी परिवाराची लोक बसली आहेत आणि छत्रपती उभे आहेत, ते बरोबर नाहीये। हे तुम्ही फोटोत पण पाहताय। जी, तुम्ही थेट या पोस्टमध्ये छत्रपती द्वेषी म्हणताय काँग्रेसला? असं द्वेषी म्हणत नाहीये मी, ते परिवाराचं मंत्री, परिवाराचं फार महिमा मंडन होतंय, कळलं ना? म्हणजे परिवार, गांधी परिवारच्या समोर कोणीच नाहीये, तेच काँग्रेसचे राजे आहेत असं आहे। पण आमच्यासाठी कसं, आता बघा, छत्रपती महाराज मोठे आहेत, मानानी पण मोठे आहेत, वयानी पण मोठे आहेत, दोन्ही गोष्टींनी मोठे आहेत, तर त्यांना इन्सल्ट करायला नको, असा अपमानित करायला नको असं। तर प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळे बसले आहेत, महाराज उभे आहेत, ते बरोबर नाहीये, कारण ते वयानी पण त्यांच्याहून मोठे आहेत आणि मानानी पण मोठे आहेत। अगदी पल्लवीजी, धन्यवाद। ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शेखर यांच्याकडे जाऊया। तर शेखर, या सगळ्या संदर्भात विचार केला तर आता राजकारणाचा बराच मोठा भडका यातून उडू शकतो, कारण छत्रपतींना मानणारे असंख्य लोक राज्यभरात आहेत आणि अशा वेळेला नेमकं सध्या मतदारसंघ म्हणजे कोल्हापुरात विशेषतः काय प्रतिक्रिया उमटतात? जी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी देखील तशाच पद्धतीचा प्रचार जो आहे तो काँग्रेसकडून केला गेला होता। मान गादीला आणि वोट देखील खरं तर गादीलाच या ठिकाणी त्याच संदर्भातलं कॅम्पेन राबवण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीचे कॅम्पेन राबवत असताना दुसरीकडे मात्र या ठिकाणी आपण बघतोय भाजपकडून
एक फोटो देखील पोस्ट करण्यात आलेला आहे आणि त्यावरती टीका देखील करण्यात आली आहे. एकीकडे मान जो आहे तो गादीला द्यायचा, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या मागे उभारण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे आणि तशा पद्धतीचं पोस्ट करून टीका देखील करण्यात आली आहे. अर्थातच या संदर्भात काँग्रेसकडून कुठल्याही पद्धतीनं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आलेल्या नाहीत. मात्र सध्या आपण बघतोय भाजपच्या अनेकांकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अतुल लोंढेंनी सकाळीच आपल्याला प्रतिक्रिया दिली. त्यांनी देखील एकीकडं शाहू महाराज जे आहेत ते काँग्रेसकडूनच लोकसभेला निवडणुकीसाठी उभारले. मात्र जे आता भाजपचे आरोप करतायत, त्यांच्या पार्टीकडून शाहू महाराजांनी उभारण्याचा जो आहे तो निर्णय घेतला नाही. यावरूनच स्पष्ट होतंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र निश्चितच आहे अशा पद्धतीच्या पोस्ट केल्यानंतर आता नेमक्या काँग्रेसकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार अगदी आहे. शेखर, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.